नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट ह्या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण परभणी जिल्हा पोलीस भरती 2022-23 म्हणजे 2024 रोजी 19/7/2024 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची ध्वजवाहक महिला खेळाडू कोण आहे? मित्रांनो, पहिला पर्याय आहे कर्नम मल्लेश्वरी, ब आहे PV सिंधू, क आहे दीपा कर्माकर आणि ड आहे मेरी कॉम. तर मित्रांनो, 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची ध्वजवाहक महिला खेळाडू कोण आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, PV सिंधू. तर PV सिंधू ह्या 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची ध्वजवाहक महिला खेळाडू असणार आहे. कोण? तर PV सिंधू. पर्याय क्रमांक ब इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मालविका बनसोड कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे? तर पहिला आहे बॅडमिंटन, दुसरा आहे टेनिस, तिसरा आहे कुस्ती आणि ड म्हणजे 14 आहे 100 मीटर रनर. तर मित्रांनो, मालविका बनसोड ह्या बॅडमिंटन ह्या खेळासाठी प्रसिद्ध आहेत, म्हणून पर्याय क्रमांक अ ह्याचं योग्य उत्तर असणार आहे बॅडमिंटन. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच पार पडलेल्या युरो फुटबॉल चषक कोणत्या देशाने जिंकला? पहिला आहे इंग्लंड, अ आहे. तर पर्याय क्रमांक अ आहे इंग्लंड, ब आहे फ्रान्स, क आहे इटली आणि ड आहे स्पेन. तर मित्रांनो, नुकताच पार पडलेला जो युरो फुटबॉल चषक होता तो स्पेन ह्या देशाने जिंकलेला आहे. पर्याय क्रमांक ड याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ऑक्सिजनचा शोध कोणी लावला? तर मित्रांनो, ऑक्सिजनचा शोध कोणी लावला याचं उत्तर सर्वांना माहीत असेलच. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, जोसेफ प्रिस्टले. पुढचा प्रश्न पाहूया. सर्वप्रथम पेशीचा शोध कोणी लावला? तर पहिला पर्याय आहे थिओडोर श्वान, ब आहे फॉन्टेना, क आहे ब्राऊन आणि ड आहे रॉबर्ट हुक. मित्रांनो, सर्वप्रथम पेशींचा शोध कोणी लावलेला आहे? तर सर्वांना माहीत असेल याचं उत्तर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, रॉबर्ट हुक. तर रॉबर्ट हुक यांनी सर्वप्रथम पेशींचा शोध लावलेला आहे. पुढचा प्रश्न. वनस्पती खालीलपैकी कोणत्या क्रियेद्वारे अन्न तयार करतात? तर मित्रांनो, याचं उत्तर देखील सर्वांना माहीत असणार आहे. कोणाचं याचं उत्तर चुकलं नाही पाहिजे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, प्रकाश संश्लेषण. तर वनस्पती प्रकाश संश्लेषण याद्वारे अन्न तयार करतात. या क्रियेद्वारे ते अन्न तयार करत असतात. पुढील प्रश्न पाहूया. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी प्रथम कोणते प्रतिजैविक तयार केले होते? कोणी? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी. तर पर्याय क्रमांक अ आहे पेनिसिलिन, ब आहे ॲमॉक्सिलिन, क आहे थायरॉक्सिन आणि ड आहे ॲझिथ्रोमायसिन. तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी प्रथम कोणतं प्रतिजैविक तयार केलं होतं? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, पेनिसिलिन. लक्षात ठेवा, पेनिसिलिन. पुढचा प्रश्न. घटपर्णी वनस्पतीचे शास्त्रीय नाव काय आहे? तर पर्याय क्रमांक अ आहे फ्युनारिया, ब आहे नेमेन्थस, क आहे मॉस आणि ड आहे सॉरगॅमस. तर मित्रांनो, घटपर्णी ह्या वनस्पतीचे शास्त्रीय नाव काय आहे? तर नेमेन्थस. लक्षात ठेवा, नेमेन्थस हे घटपर्णी या वनस्पतीचे शास्त्रीय नाव आहे. पुढचा प्रश्न. 2,4-D चा वापर कशासाठी करतात? 2,4-D. तर मित्रांनो, 2,4-D याचा वापर कशासाठी करतात? तर पर्याय पाहून घ्या. पर्याय क्रमांक अ आहे जीवाणुनाशक, ब आहे तणनाशक, क आहे कवकनाशक आणि ड आहे विषाणूनाशक.
तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, तणनाशक. मित्रांनो 2,4-D याचा वापर तणनाशक याच्यासाठी केला जातो. पर्याय क्रमांक ब. AB+. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, AB+. तर मित्रांनो AB+ या रक्तगटास सर्व योग्य ग्राही म्हटले जातं. पुढचा प्रश्न पाहूया. सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे? तर सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे? तर पर्याय क्रमांक अ आहे आशिया खंड, ब आहे आफ्रिका खंड, क आहे ऑस्ट्रेलिया खंड आणि ड आहे युरोप खंड. तर मित्रांनो सहारा हे जे वाळवंट आहे ते कोणत्या खंडात आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, आफ्रिका खंड. तर आफ्रिका खंडामध्ये सहारा वाळवंट आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या धर्माशी संबंधित आहे? मित्रांनो अग्यारी हे एक प्रार्थनास्थळ आहे. अग्यारी हे एक प्रार्थनास्थळ आहे. तर अग्यारी हे जे प्रार्थनास्थळ आहे ते कोणत्या धर्माशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक अ आहे ज्यू, पर्याय क्रमांक ब आहे ख्रिश्चन, क आहे पारशी आणि ड आहे शीख. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, पारशी. तर अग्यारी हे जे प्रार्थनास्थळ आहे ते पारशी या धर्माशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र विधान परिषदेत किती सदस्य असतात? तर मित्रांनो महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये किती सदस्य असतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, 78. एकूण 78 सदस्य असतात. पुढचा प्रश्न. प्रसिद्ध मोनालिसा ही चित्रकृती कोणाची आहे? तर पर्याय क्रमांक पाहूया, पर्याय क्रमांक अ आहे विल्यम शेक्सपियर, ब आहे लिओनार्दो द विंची, क आहे बर्नार्डा शॉ आणि ड आहे पाब्लो पिकासो. तर मित्रांनो प्रसिद्ध मोनालिसा ही जी चित्रकृती आहे ती कोणाची आहे? तर ती आहे पर्याय क्रमांक ब, लिओनार्दो द विंची. लक्षात ठेवा मोनालिसा ही चित्रकृती लिओनार्दो द विंची यांची आहे. पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द ॲपोस्टल हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द ॲपोस्टल. तर मित्रांनो हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? तर पर्याय क्रमांक अ आहे युक्रेन, ब आहे रशिया, क आहे फ्रान्स आणि ड आहे ऑस्ट्रिया. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, रशिया. तर मित्रांनो ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द ॲपोस्टल हा रशिया या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पुढील प्रश्न पाहूया. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? तर पर्याय क्रमांक पाहूया. पर्याय क्रमांक अ आहे 1674, ब आहे 1677, क आहे 1665 आणि ड आहे 1656. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ 1674. मित्रांनो 1674 साली छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झालेला आहे. आणि मित्रांनो राज्याभिषेक कुठे झाला ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढील प्रश्न. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला? द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा जो ग्रंथ आहे तो कोणाचा आहे? तर पर्याय पहा. पर्याय अ आहे महात्मा गांधी, ब आहे सी राजगोपालचारी, क आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ड आहे पंडित नेहरू. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे.
पुढचा प्रश्न, NIA या तपास यंत्रणेचे सध्याचे प्रमुख कोण आहेत? NIA, लक्षात ठेवा NIA. तर मित्रांनो कोण आहेत NIAचे सध्याचे प्रमुख? तर पर्याय पहा. पर्याय अ आहे सदानंद दाते, ब आहे सुबोध कुमार जयस्वाल, क आहे रजनीश सेठ आणि ड आहे मीरा बोरवणकर. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, सदानंद दाते. तर NIA ही जी तपास यंत्रणा आहे या तपास यंत्रणेचे सध्याचे प्रमुख कोण आहेत? तर सदानंद दाते. पर्याय क्रमांक अ याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या मुख्य सचिव कोण आहेत? महाराष्ट्राच्या मुख्य सचिव कोण आहेत? तर पर्याय पाहून घ्या. अ आहे रश्मी शुक्ला, ब आहे सुजाता सौनिक, क आहे मनीषा म्हैसकर आणि ड आहे अश्विनी भिडे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, सुजाता सौनिक. मित्रांनो सुजाता सौनिक हे आपले महाराष्ट्राच्या मुख्य सचिव आहेत. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी परभणी जिल्ह्यातून वाहत नाही? लक्षात घ्या, प्रश्न व्यवस्थित पूर्ण प्रश्न वाचून घ्या. खालीलपैकी कोणती नदी आहे ती परभणी जिल्ह्यातून वाहत नाही? तर गोदावरी, पूर्णा, बिंदुसारा काही यापैकी नाही. तर या 3 नद्यांपैकी कोणती नदी वाहत नाही हे आपल्याला सांगायचं आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, बिंदुसारा. तर मित्रांनो बिंदुसारा ही जी नदी आहे ती परभणी ह्या जिल्ह्यातून वाहत नाही. पुढचा प्रश्न, भारताचे सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो पर्याय क्रमांक अ नरेंद्र मोदी, ब ओम बिर्ला, क सुमित महाजन आणि ड जगदीश धनकर. तर मित्रांनो कोण आहेत आपले भारताचे सध्याचे लोकसभा अध्यक्ष? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, ओम बिर्ला. लक्षात ठेवा, भारताचे सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? तर ओम बिर्ला हे आहेत. पर्याय क्रमांक ब. क्रमांक 1 आहे तलाठी, ब ग्रामसेवक, क पोलीस पाटील का ड सरपंच. तर कोण पीक पाहणी? तलाठी. तर तलाठी हा आपल्या गावातील पीक पाहणी करत असतो. पुढचा प्रश्न, भारतीय संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागला? मित्रांनो भारतीय संविधान, आपलं जे भारतीय संविधान आहे ते पूर्णपणे लिहून काढण्यासाठी किती कालावधी लागलेला होता? तर पर्याय पाहून घ्या. तर पर्याय क्रमांक अ आहे 2 वर्ष 10 महिने 11 दिवस, पर्याय क्रमांक ब 3 वर्ष 11 महिने 17 दिवस, पर्याय क्रमांक क 2 वर्ष 10 महिने 12 दिवस आणि पर्याय क्रमांक ड आहे 2 वर्ष 11 महिने 17 दिवस. तर भारतीय संविधान पूर्णपणे लिहून काढण्यासाठी किती कालावधी लागला होता? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, 2 वर्ष 11 महिने 17 दिवस. पुढचा प्रश्न, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर पर्याय पाहून घ्या. पर्याय क्रमांक अ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ब आहे पंडित जवाहरलाल नेहरू, क आहे सरदार वल्लभभाई पटेल आणि ड आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर मित्रांनो संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पर्याय क्रमांक ड. पुढचा प्रश्न,
आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे? तर पर्याय क्रमांक अ हेग, ब न्यूयॉर्क, क पॅरिस आणि ड वॉशिंग्टन. तर आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ हेग. तर मित्रांनो, हेग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. पुढचा प्रश्न, आजन्म, प्रतिदिन, आमरण, प्रतिक्षण या सामासिक शब्दात कोणत्या प्रकारचा समास आहे? तर मित्रांनो, पहिला आहे तत्पुरुष समास, दुसरं अव्ययीभाव समास, तिसरं बहुव्रीही समास आणि चौथं यापैकी नाही. तर मित्रांनो, आजन्म, प्रतिदिन, आमरण, प्रतिक्षण या सामासिक शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? तर अव्ययीभाव समास, पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, ज्या संस्कृत शब्दांच्या मूळ रूपात बदल होऊन ते मराठीत आले आहेत त्या शब्दांना टिंबटिंब म्हणतात. मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, तद्भव शब्द. मित्रांनो, जे संस्कृत शब्दांचा मूळ रूपात बदल होऊन ते मराठीत आलेत तर त्या शब्दांना तद्भव शब्द असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक ड. पुढचा प्रश्न, आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो या वाक्याचा प्रकार ओळखा. तर पहिलं आहे केवल्य वाक्य, ब आहे मिश्र वाक्य, क आहे संयुक्त वाक्य, ड आहे यापैकी नाही. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, मिश्र वाक्य. लक्षात ठेवा, आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो या वाक्याचा प्रकार मिश्र वाक्य आहे. पर्याय क्रमांक ब. पुढचा प्रश्न, कार्यक्रम उरकल्यावर त्याची व्यवस्था करणे या अर्थाच्या म्हणीचा योग्य पर्याय निवडा. तर मित्रांनो, पर्याय पाहून घ्या. रोगी मेल्यावर वैद्य आला घरी, दुसरा आहे केली तर दिवाळी नाहीतर होळी, तिसरा आहे बैल गेला आणि झोपा केला आणि चौथा आहे वराती मागून घोडे. मित्रांनो, कार्यक्रम उरक त्याची व्यवस्था करणे या अर्थाच्या म्हणीचा योग्य पर्याय आपल्याला इथे निवडायचा आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, 2, 3 आणि 4 बरोबर, म्हणजे म्हणून पर्याय क्रमांक क याचं योग्य उत्तर असणार आहे. तर पुढचा प्रश्न पाहूया, राज्ञी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, राजा. लक्षात घ्या, राज्ञी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर तो राजा आहे. पुढचा प्रश्न, दुदुंभी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पर्याय क्रमांक अ आहे नौबत, ब आहे तिफन, क आहे नांगर आणि ड आहे कुदळ. तर दुंदुभी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर पर्याय क्रमांक अ, नौबत. पुढचा प्रश्न, दिगमूढ होणे म्हणजे काय? दिगमूढ होणे म्हणजे काय? तर पर्याय क्रमांक 1 भ्रमनिरास होणे, पर्याय क्रमांक ब मरण पावणे, क काय करावे ते न सुचणे आणि ड दुर्लक्ष होणे. तर दिगमूढ होणे म्हणजे काय? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, काय करावे ते न सुचणे. पुढचा प्रश्न, झाले बहु होतील बहु आहे ताही बहु परंतु या सम हा. तर या वाक्यातील अलंकार ओळखा. तर पर्याय क्रमांक दृष्टांत, पर्याय क्रमांक ब उत्प्रेक्षा, पर्याय क्रमांक क रूपक आणि पर्याय क्रमांक ड अनन्वय. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड अनन्वय अलंकार. पुढचा प्रश्न,
पुढील पर्यायापैकी योग्य पद्धतीने लिहिलेला शब्द कोणता पर्याय निवडा. तर मित्रांनो, खाली 4 पर्यायामध्ये 4 प्रश्न दिलेले आहेत, 4 शब्द दिलेले आहेत. तर योग्य पद्धतीने लिहिलेला शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे. तर तुम्ही 4ही पर्याय पाहून घ्या. तर यात योग्य पद्धतीने कोणता शब्द लिहिलेला आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, पृथक्करण. तर पृथक्करण हा जो शब्द आहे ते योग्य पद्धतीने लिहिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, बालकवी कोणाला म्हटले जाते. तर पर्याय क्रमांक 1 त्र्यंबक बापूजी ठोंबरे, ब भारत तांबे, क रामदास फुटाणे आणि ड ना. दो. महानोर. तर मित्रांनो, बालकवी या नावाने कोणाला म्हटले जाते किंवा कोणाला ओळखले जाते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी या नावानं ओळखलं जातं. पुढचा प्रश्न, लीप वर्षामध्ये किती दिवस असतात. तर पर्याय क्रमांक 1 365, ब 364, क 307, ड यापैकी नाही. तर मित्रांनो, लीप वर्षामध्ये किती दिवस असतात. तर 366. पर्याय क्रमांक क याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, भीमाशंकर हे ज्योतिर्लिंगाचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे. तर पर्याय क्रमांक अ हिंगोली, ब छत्रपती संभाजीनगर, क पुणे. मित्रांनो, भीमाशंकर हे जे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण आहे ते पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक क याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, जिल्ह्याचा पोलीस प्रमुख कोण असतो. जिल्ह्याचा पोलीस प्रमुख कोण असतो. तर पर्याय क्रमांक 1 पोलीस अधीक्षक, ब पोलीस आयुक्त, क पोलीस उपमहानिरीक्षक आणि ड पोलीस महानिरीक्षक. तर मित्रांनो, जिल्ह्याचा जो पोलीस प्रमुख असतो तो कोण असतो. तर पर्याय क्रमांक अ पोलीस अधीक्षक. पुढचा प्रश्न, प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष कोणत्या राज्यात आहेत. तर पर्याय क्रमांक अ पश्चिम बंगाल, ब बिहार, क महाराष्ट्र आणि ड यापैकी नाही. तर मित्रांनो, प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष हे बिहार या राज्यामध्ये आहेत. पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहूया, गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात डॅश डॅश या देशातून केली. तर पर्याय क्रमांक 1 जर्मनी, ब इंग्लंड, क दक्षिण आफ्रिका आणि ड म्यानमार. तर मित्रांनो, गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात ही पर्याय क्रमांक क दक्षिण आफ्रिका. पुढचा प्रश्न, गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड लोकमान्य टिळक. मित्रांनो, लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया, बहिणाबाई चौधरी या कशासाठी प्रसिद्ध आहेत. बहिणाबाई चौधरी या कशासाठी प्रसिद्ध आहेत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क कवयित्री. मित्रांनो, कवयित्री हा शब्द पहिल्या आपल्याला याचं उत्तर समजलं पाहिजे की बहिणाबाई चौधरी कोण आहेत. तर त्या एक कवयित्री आहेत, म्हणून पर्याय क्रमांक क याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कायद्यांची निर्मिती कोण करते. तर पर्याय पाहून घ्या. अ आहे कायदेमंडळ, ब मंत्रिमंडळ, क न्यायमंडळ आणि ड कार्यकारी मंडळ. तर मित्रांनो, कायद्यांची निर्मिती कोण करत असतं. तर पर्याय क्रमांक 1 कायदेमंडळ. कायदेमंडळ हे कायद्याची निर्मिती करत असतं. पुढचा प्रश्न,
कोणता देश एक्सरसाइज पिच ब्लॅक 2024 या लष्करी सरावाचा यजमान आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, ऑस्ट्रेलिया. तर मित्रांनो लक्षात ठेवा, ऑस्ट्रेलिया हा जो देश आहे तो एक्सरसाइज पिच ब्लॅक 2024 या लष्करी सरावाचा यजमान देश आहे. कोणचा? तर ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न, काही दिवसापूर्वी हेलिकॉप्टर कोसळून मृत्युमुखी पडलेले डॉक्टर सईद रईसी हे कोणत्या देशाचे अध्यक्ष होते? तर पर्याय क्रमांक अ आहे इजिप्त, ब इराक, क इराण आणि ड यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क इराण. याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, गोगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पर्याय पाहून घ्या. पर्याय क्रमांक अ आहे चंद्रपूर, ब नागपूर, क कोल्हापूर आणि ड अमरावती. तर गोगामल राष्ट्रीय उद्यान हे अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक ड याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा परभणी जिल्ह्याला लागून नाही विचारले? तर जिल्हे पाहून घ्या. पहिला आहे नांदेड, ब बीड, क जालना आणि ड छत्रपती संभाजीनगर. तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्याची सीमा परभणी जिल्ह्याला लागून नाही? तर पर्याय क्रमांक ड छत्रपती संभाजीनगर. पुढचा प्रश्न पाहूया. 2024ची विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवणारा खेळाडू कोणता? तर पर्याय क्रमांक अ आहे नोवाक जोकोविच, ब मेदवेदेव, क अल्फाराज आणि ड यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क अल्काराज. मित्रांनो लक्षात ठेवा, 2024ची जी विम्बल्डन टेनिस स्पर्धा झाली होती तर त्या स्पर्धेचं पुरुष एकेरीचे विजेतेपद अल्काराज यांनी मिळवलेलं आहे. पर्याय क्रमांक क. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर पर्याय पहा, अ वाघ, ब शेळी, क बिबट्या, ड शेकरू. तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर पर्याय क्रमांक ड शेकरू. तर शेकरू हा आपल्या महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय दंड संहितेऐवजी कोणता कायदा 1 जुलै 2024 पासून अंमलात आलेला आहे? तर भारतीय दंड संहितेऐवजी कोणता कायदा 1 जुलै 2024 पासून अंमलात आलेला आहे? तर पर्याय पहा, पहिला आहे भारतीय न्याय संहिता, दुसरा आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, तिसरा आहे भारतीय साक्ष अधिनियम आणि ड आहे म्हणजे 14 आहे यापैकी नाही. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ भारतीय न्याय संहिता. म्हणजेच मित्रांनो भारतीय दंड संहितेऐवजी 1 जुलै 2024 पासून कोणता कायदा अंमलात आलेला आहे? तर भारतीय न्याय संहिता. पर्याय क्रमांक अ. पुढचा प्रश्न, विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक अ सुधामूर्ती, 2 APJ अब्दुल कलाम, क चेतन भगत आणि ड आहे रस्किन बॉन्ड. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच ब डॉक्टर APJ अब्दुल कलाम. मित्रांनो विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. पुढील प्रश्न, हिमालय हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर पर्याय क्रमांक 1 सामान्य नाम, ब विशेष नाम, क भाववाचक नाम, ड यापैकी नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब विशेष नाम. तर हिमालय हे विशेष नाम आहे. पुढचा प्रश्न, मुलांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती? तर पर्याय क्रमांक अ संबोधन, ब चतुर्थी, क प्रथमा, ड द्वितीया.
त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, संबोधन. मित्रांनो, मुलांनो, या शब्दामध्ये कोणती विभक्ती आहे तर ती संबोधन ही विभक्ती आहे. पुढचा प्रश्न, राजगड हा गडांचा राजा आहे. यातील अधोरेखित शब्द हा कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर पर्याय क्रमांक अ दर्शक सर्वनाम, ब संबंधी सर्वनाम, क सामान्य सर्वनाम आणि ड प्रश्नार्थक सर्वनाम. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच अ दर्शक सर्वनाम. पुढचा प्रश्न, गटात न बसणारा पर्याय ओळखा. तर मित्रांनो, पहिला पर्याय आहे दोन्ही भाऊ, ब आहे पाची पांडव, क आहे चारी बहिणी आणि ड आहे सर्व रस्ते. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड सर्व रस्ते. मित्रांनो, पुढचा प्रश्न, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे टिंब होय. तर रिकाम्या जागी पुढीलपैकी कोणता पर्याय येईल? तर पर्याय क्रमांक अ आहे सर्वनाम, ब आहे विशेषण, क आहे क्रियापद आणि ड आहे उभयान्वी अव्यय. तर मित्रांनो, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद होय. पर्याय क्रमांक क ह्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मधूने लाडू खाल्ला आहे या वाक्याचा काळ ओळखा. मधूने लाडू खाल्ला आहे या वाक्याचा काळ ओळखा. तर पर्याय 1 आहे पूर्ण वर्तमान काळ, ब आहे पूर्ण भूतकाळ, क आहे पूर्ण भविष्यकाळ आणि ड आहे अपूर्ण भविष्यकाळ. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ पूर्ण वर्तमान काळ. मित्रांनो, मधूने लाडू खाल्ला आहे हा पूर्ण वर्तमान काळ आहे, म्हणून पर्याय क्रमांक अ ह्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्याला टिंब म्हणतात. तर रिकाम्या जागी पुढीलपैकी कोणता पर्याय येईल? तर पर्याय क्रमांक अ स्वार्थी क्रियापद, ब आज्ञार्थी क्रियापद, क विद्यार्थी क्रियापद आणि ड संकेतार्थी क्रियापद. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ स्वार्थी क्रियापद. मित्रांनो, लक्षात ठेवा, ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्याला स्वार्थी क्रियापद म्हणतात. पर्याय क्रमांक अ ह्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मी दररोज व्यायाम करतो या वाक्यातील दररोज या शब्दास काय म्हणतात? तर पर्याय क्रमांक अ क्रियाविशेषण अव्यय, ब उभयान्वयी अव्यय, क केवळ प्रयोगी वाई अव्यय आणि ड यापैकी नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ क्रियाविशेषण अव्यय. पुढचा प्रश्न, दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना टिंब म्हणतात. तर रिकाम्या जागी पुढीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? तर पर्याय क्रमांक अ आहे शब्दयोग्य अव्यय, ब उभयान्वयी अव्यय, क समास आणि ड संधी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब उभयान्वयी अव्यय. तर मित्रांनो, दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हणतात तर उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं. पुढचा आणि शेवटचा प्रश्न, मुले घरी लवकर गेली या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर पर्याय क्रमांक अ कर्मणी प्रयोग, ब कर्तरी प्रयोग, क भाव्य प्रयोग, ड यापैकी नाही. तर मुले घरी लवकर गेली या वाक्यातील प्रयोग आहे कर्तरी प्रयोग. पर्याय क्रमांक क